अध्यक्ष महोदय, प्रश्न क्रमांक 3. सन्मान्य अध्यक्ष महोदय, छापल्याप्रमाणे अध्यक्ष पॉइंटेड महोदय, प्रश्न, फक्त पॉइंटेड प्रश्न. पॉइंटेड प्रश्न. मी 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 प्रश्न वाचलेला आहे. तुमचा प्रश्न एवढाच असेल असं मला वाटतं की वरच्या मजल्यांवरच्या घरांना कधी परवानगी आपण माझं regularize म्हणणं करणार? असं आहे की काही उदाहरणं मी देतो की जोगेश्वरीला महादेव लक्ष्मण चाळ आहे किंवा दिंडोशीमध्ये माझ्याकडे चाळी आहेत, त्या 75च्या आहेत किंवा 65च्या आहेत. उपनगरामध्ये रिपेरिंग बोर्ड नाही आहे, त्यामुळे यांना लागू होत नाही. आज तिकडे बाजूला एसआरए होतो, तळबदल्या लोकांना एसआरएमध्ये घेतात. मग वरच्या मधल्यावरती ज्यांच्याकडे मतदार यादीमध्ये नाव आहे, इलेक्ट्रिसिटी बिल आहे, बाकी सगळे पुरावे आहेत, अशा लोकांना मात्र एसआरएमध्ये घेतलं जात नाही. तर माझं म्हणणं मंत्री महोदयांना एवढंच आहे की यासाठी एक विशेष धोरण आपण तयार करा आणि आपला जो सर्वे होईल त्याच्यावरती आता नंबरिंग टाका. त्या लोकांना असं वाटतं की आमचा कोणच आधार नाही आहे, ना सरकार बघत आहे ना महानगरपालिका, ते अधांतरी आहेत आणि 75-65 पासूनचे आहेत. तर त्यांना आपण एसआरएमध्ये समाविष्ट करून घेण्याबाबत धोरण करून लवकरात लवकर त्याचा निर्णय घ्या, चला. असं माझं मत आहे. मंत्री महोदय, सन्माननीय अध्यक्ष महोदय, याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर सन्मान्य अध्यक्ष महोदय, आत्ताचा जो आपला महाराष्ट्र झोपडपट्टी क्षेत्र सुधार नियम 1971च्या प्रकरण 1 मधील 2 नुसार अटॅच्ड टू दी अर्थ, म्हणजे याची जी व्याख्या दिलेली आहे किंवा ह्याचा जो नियम केलेला आहे, जमिनीशी अटॅच असणारं क्षेत्रफळ आहे तेवढंच धरण्याच्या संदर्भामध्ये त्याच्यामध्ये स्पष्ट तरतूद आहे. आणि बऱ्याचदा याच्यामध्ये असं होतं सन्मान्य सदस्य महोदय की तुम्ही 75 सालचं म्हणला, 65चं म्हणला किंवा आणि 70चं म्हटला, 10 बाय 10ची एखादी झोपडी एखादा झोपडपट्टीधारक टाकतो आणि पुन्हा 5, 7, 8, 10 वर्षांनी त्याच्यावर एखादा माळा लावतो आणि माळा लावला की त्याचं मूळ आलेलं तारीख आणि त्याच्यानंतर त्याचा कोण रिश्तेदार असतो, कोण नातेवाईक असतो किंवा आणखीन कोण पोटभाडेकरी ठेवलेला असतो, त्याचं वरच्या माळ्यावर लावलेलं नाव असते. त्यामुळं अशा पद्धतीनं सन्मान्य अध्यक्ष महोदय, या जर संपूर्ण नियमातली तरतूद पाहिली तर केवळ जमिनीला अटॅच असणाऱ्या झोपडीचाच त्याच्यामध्ये समावेश करावा अशी स्पष्ट तरतूद या कायद्यामध्ये आहे. आता आपण म्हणताय सर्वे करा, नंबरिंग करा, तर कायद्याच्या बाहेर जाऊन अशा पद्धतीची नंबरिंग करणं आज तरी शक्य नाही. तथापि मी आपल्याला एवढंच सांगेन की या लोकांनी जर समूह डेव्हलपमेंट म्हणजे क्लस्टरच्या अनुषंगाने जर त्यांनी विचार केला तर त्याच्यासाठी लागणारे रस्ते, त्या क्षेत्रफळामध्ये आजूबाजूच्या इमारतींपासून सोडावं लागणारी जागा, खुली जागा सोडावी लागणार, या सगळ्या गोष्टींचा विचार त्याच्यामध्ये प्राधान्यानं करावा लागणार आहे. त्यामुळं मूळ पहिला हक्क किंवा पहिली प्रायोरिटी ही अटॅच टू दी अर्थ म्हणजे जमिनीला लागून असणाऱ्या त्या झोपडपट्टीधारकाचा ह्याच्यावरती प्राधान्याने हक्क आहे. त्यामुळं आत्ताच्या कायद्यानुसार अशा पद्धतीनं पोटमाळ्यावरच्या लोकांचा समावेश याच्यामध्ये करणं उचित होणार नाही. बसा. असलम शेख. अध्यक्ष महोदय, सुनील प्रभूचा प्रश्न एकदम स्पेसिफिक होता. मुंबईला जर स्लम फ्लोरिंग करायचं असेल तर पहिल्या मालाला आपल्याला कन्सिडर करावं लागेल. आदरणीय माजी खासदार गोपाल शेट्टी साहेबांनी भरपूर प्रयत्न केला होता आणि निर्णय घेण्यात आला होता. या मुंबईमध्ये प्रायव्हेट जागेवरती माले बांधण्यात आले. अख्ख्या मुंबईमध्ये ग्राउंड प्लस वन लोकांनी खरेदी केली. खरेदी करून 40, 50 वर्ष झालेली. जर पहिल्या मजल्याला आपण कन्सिडर केला नाही तर स्लम फ्री तर मुंबई होऊच शकत नाही. म्हणून कायद्यामध्ये बदल आणण्याची गरज आहे. तर पहिल्या मालाला आपण कन्सिडर करण्यासाठी कायदा आणणार का, हा एक. आणि आपण जसं उत्तरात सांगितलं की आपल्याला स्पेस बघावा लागतो. 9 मीटरच्या रोडमध्ये आपण 4 FSI दिलाय, 5 FSI दिलाय. बाजूला बसले त्यांना विचार, अख्ख्या मुंबईमध्ये हे जर कन्सिडर केलं असतं हा ट्रॅफिकची समस्या आलीच नसती. रोडची विड्थ न बघता काय न बघता आपण 3, 4, 5 FSI दिलाय. तर स्पेसिफिक प्रश्न आहे की जे पहिला माल आहे मुंबई फ्री जर तुम्हाला स्लम करायचं असेल त्याला तुम्ही कन्सिडर करणार का आणि कायद्यामध्ये बदल करणार का? सन्मान्य अध्यक्ष महोदय, कायद्यामध्ये बदल करणार का या संदर्भातलं आत्ता तरी मी भाष्य करू शकत नाही. या बाबतीत माननीय मुख्यमंत्री महोदयांशी, दोन्ही माननीय उपमुख्यमंत्री महोदयांशी पहिली चर्चा करावी लागेल आणि ती चर्चा केल्यानंतर त्या तिघांच्याही निर्देशानुसार पुढील कार्यवाही विभाग करेल. चला, वरुण सरदेसाई. अध्यक्ष महोदय, मंत्री महोदयांनी सांगितलं जर क्लस्टरची योजना असेल तर कदाचित त्यामध्ये काही वेगळा विचार करता येईल. माझ्या मतदारसंघातलं मी आपल्याला उदाहरण देऊ इच्छितो. क्लस्टरची योजना आहे. शिवालिक व्हेंचर्स यांनी जे फर्स्ट फ्लोअरवर राहणारे लोक आहेत त्यांच्या नाही मी आपल्याला अगदी स्पेसिफिक सांगतो, त्यांच्यासोबत स्टॅम्प पेपरचे करार केले, त्यांना भाडी दिली, त्यांची फसवणूक केली
आणि फसवणूक केल्याच्या नंतर आता सांगतात की सरकारचं धोरण नाही. हे एक उदाहरण दिलं. संपूर्ण मुंबईभरात SRA राबवत असताना गरीब झोपडीधारकांसोबत करार केले जातात, त्यांना खोटी आश्वासनं दिली जातात आणि मग घरं पण दिली जात नाहीत, रेंट पण दिले जात नाहीत. मग या संदर्भात शासनाचं नक्की धोरण काय आहे? यांना बेघरच करून टाकायचं की नो न्यू स्लम जे काही अनाउन्समेंट केली त्या अनुषंगाने काही पावलं उचलणार, असे माझे प्रश्न आहेत. आणि दुसरा प्रश्न, जे बिल्डर असे सामान्य झोपडीधारकांना फसवतात, खोट्या ॲग्रीमेंट करतात, यावर शासन म्हणून आपण काही वचक आणणार का? काही आपण त्याच्यावर गुन्हा दाखल करणार का? सन्मान्य अध्यक्ष महोदय, मी मगाशी सन्मान्य सदस्य प्रभू साहेबांच्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितलेलं आहे की आत्ताची प्रचलित नियम काय आहे, प्रचलित धोरण काय आहे आणि 1+1 करायचं झालं तर त्याच्या बाबतीत या माननीय मुख्यमंत्री महोदय, दोन्ही माननीय उपमुख्यमंत्री महोदय यांच्याशी चर्चा करावी लागेल, यांच्यापुढं वस्तुस्थिती मांडावी लागेल आणि त्यानंतर त्या बैठकीमध्ये जे काही निर्देश माननीय CM साहेब, दोन्ही DCM साहेब देतील त्याप्रमाणे आम्ही कार्यवाही करू. दुसरा जो प्रश्न सन्मान्य सदस्य वरुण सरदेसाई साहेबांनी कुठल्या बिल्डरच्या अनुषंगाने की त्यांनी 1+1चे करार केलेले आहेत, ॲग्रीमेंट केलेले आहेत, हा आत्ताच्या लक्षवेधीमधला भाग नाही. सन्मान्य सदस्यांनी जर त्याची अधिकची माहिती लेखी माझ्याकडे दिली तर तपासून घेतली जाईल. नाही, पण मूळ प्रश्न असा आहे की एक मिनिट, या संदर्भात कायदा स्पष्ट आहे. इग्नरन्स ऑफ लॉ कॅनॉट बी एन एक्सक्यूज, हे आपलं अत्यंत ज्युरिस्प्रुडन्समधलं हे सिद्धांत आहे. आणि त्यामुळे कायद्याच्या विपरीत जर का कोण अग्रीमेंट करत असेल तर ती अग्रीमेंट नॉन एन्फोर्सेबलच होते. त्यामुळे कायदा अस्तित्वात असताना त्या कायद्याच्या विरुद्ध जाऊन जर स्लम ड्वेलर म्हणजे झोपडपट्टी धारकांनी आणि बिल्डरनी जर अग्रीमेंट केलं असेल तर ते नॉन बाइंडिंग आहे. त्या ऐका आणि ही गोष्ट सगळ्यांनाच माहिती आहे की SRA स्कीम अंतर्गत केवळ ग्राउंड फ्लोअरवरती जे स्ट्रक्चर असतं त्याला नंबरिंग होतं, त्याला ॲनेक्शर 2 मध्ये समावित केलं जातं. असं माहिती असताना पण जर एखादा झोपडपट्टी धारक स्वतःची फसवणूक करण्यासाठी सही करून घेत असेल, जी अग्रीमेंट कधी एन्फोर्स होऊच शकत नाही. त्यामुळे प्रत्येकाने, ठीक आहे, आपण सरकारकडे मागणी करणं एक गोष्ट आहे, परंतु आपापल्या विभागात, आपापल्या मतदारसंघात त्या स्थानिक झोपडपट्टी धारकांना सांगून देणं आणि त्यांना माहिती देणं की बाबा अशी तुम्ही अग्रीमेंट केली तरी ती नॉन एन्फोर्सेबल आहे, तर ते जास्त योग्य राहील. आणि दुसरा प्रश्न, इकडे सदस्यांनी जी भूमिका मांडलेली आहे ती अगदी खरी आहे की आपल्याला जर झोपडपट्टी मुक्त मुंबई करायची असेल तर आज ग्राउंड फ्लोअर सोबत फर्स्ट फ्लोअरवरती पण जे राहत आहेत, शेवटी तुम्ही ग्राउंड फ्लोअर तोडल्यानंतर तो फर्स्ट फ्लोअरवरचा जो आहे तो इकडनं जाऊन दुसरीकडे झोपडी बांधणार, तो रस्त्यावर तर राहू शकणार नाही. त्यामुळे ह्याचा लार्जर विचार करून आपण त्यात कन्सिडरेशन करताना सगळ्या गोष्टींचा विचार करावा की ज्याच्याकडे पुरावे आहेत 2011च्या आधीचे फर्स्ट फ्लोअरचे, त्या संदर्भातच त्यांना इन्क्लूड करता येईल, अशी काहीतरी भूमिका याबद्दल शासनाने विचार करून योग्य निर्णय घ्यावा. सन्मान्य अध्यक्ष महोदय, आपण जे निर्देश आता दिलेले आहेत ते सगळे रेकॉर्डवरती घेऊन माननीय मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या बरोबर जी बैठक घेतली जाईल, मी स्वतः त्याचं ब्रीफिंग या दोन्ही CM साहेबांना, दोन्ही DCM साहेबांना देतो. आपण मेट्रोमध्ये घर दिलेले आहेत मुंबईत. शिफ्ट टू कोलाबा जे मेट्रो 3 झालं त्याच्यात 1+1ला दिलेले आहेत, मग SRAत का नाही? आणि 40 वर्षापासून अध्यक्ष वरच्या माळावर लोक राहतात, वेगळे पुरावे आहेत त्याचे, ते करायला काही हरकत नाही अशी माझ्या मागणी आहे. ठीक नाही, एक मिनिट, सगळे प्रश्न संपायला आल्यानंतर तुम्ही हात वर करतात, मी संधी देणार नाही. सुरुवातीला ज्यांनी हात वर केले त्याची मी नोंद केली आहे, त्यांना संधी देणार. बसा, शेवटचा प्रश्न घ्या. मुंबई शहराचा प्रश्न आहे आणि मुंबई शहरामध्ये दुजाभाव केला जात आहे. माझा प्रश्न असा आहे अध्यक्ष महोदय, लालबागला दिल बिल्डिंग या ठिकाणी या चाळीचं 1+1 असताना त्या ठिकाणी दोन्ही लोकांना पात्र ठरवलेलं आहे. जर मुंबई शहरात होत असेल तर उपनगरात का करत नाहीये, हा माझा एक प्रश्न आहे. अध्यक्ष महोदय, आपण हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार घेऊन पुढे चाललेलो आहोत आणि आदरणीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न आहे की मुंबई ही झोपडपट्टी मुक्त झाली पाहिजे, गोरगरीब झोपडपट्टीला त्यांचा हक्क मिळाला पाहिजे. शासनाने नियम काढले की 2000 पर्यंत ज्याच्याकडे पात्र पुरावे आहेत त्याला ग्राह्य धरलं जाईल. अध्यक्ष महोदय, 2000 पूर्वीचे आमच्याकडे पुरावे आहेत, त्यांना ग्राह्य धरणार आहात का? आणि कायद्यात नाहीये
तर आपण कायद्यात अनेक कायद्यामध्ये आपण तरतूद केलेली आहे. जर मग आपल्याला तेच मुंबई निर्देश दिले ना आता. हा म्हणून कायद्यात तरतूद करणार आहात का? आता उत्तर आलं त्याचं. त्यांनी सांगितलं की त्या संदर्भात मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांबरोबर चर्चा करून उचित निर्णय घेऊ म्हणाले ते. की एक टाइम बाउंड कार्यक्रम द्या. अशासकीय माझं बिल होतं, मला मागे घ्यायला लावलं. माझं बिल होतं या सदनामध्ये, अशासकीय सरकारने विनंती केली, मी बिल मागे घेतलं, पण त्यावर आपण धोरण नाही ठरवलं ना. त्यामुळे 75 आणि 65च्या ज्या चाळी आहेत त्या चाळीतल्या लोकांचा प्रश्न सुटत नाही. सन्माननीय अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य दिलीप मामा लांडेंनी जो प्रश्न उपस्थित केला की आमच्याकडे पात्रचे असणारे काही पुरावे उपलब्ध आहेत, त्याचा या ठिकाणी समावेश करणार का? तर ज्या ठिकाणच्या अशा पद्धतीचे आपल्याकडे पुरावे उपलब्ध असतील त्याची जर माहिती आपण विभागाला दिली तर ती सुद्धा तपासून घेतली जाईल. आणि आपल्या प्रश्नाला माननीय अध्यक्ष महोदयांनी सांगितलेले, त्यांनी स्वतः निर्देश दिलेले आहेत की हा कायद्यामध्ये काही बदल करायचे झाल्यास त्या बाबतीतला प्रस्ताव करण्यापूर्वी माननीय CM साहेबांची, दोन्ही DCM साहेबांशी मी स्वतः त्यांच्याशी चर्चा करतो. विभागाचं मत काय आहे, वस्तुस्थिती काय आहे, ह्या सगळ्या गोष्टी या तिन्ही माननीय CM साहेबांच्या, दोन्ही DCM साहेबांच्या निदर्शनाला आणून देतो. आणि प्रभूसाहेब म्हटले तसं टाइम बाउंड म्हणाल तर लवकरात लवकर ही सगळी कार्यवाही आम्ही पूर्ण करू.